नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 एप्रिल 2026. आता ही वांग्याची झाडं बघ केवढी मोठी झाली, तुम्हाला दाखवतो. बाई 3 वांग्याची झाडं केवढी मोठी झाली बघा. ह्याला तर फुलं आली ती शेवटच्या झाडाला. होती एवढी आणि एवढी झाली बघा. कितक्यात मोठी झाली बघा वांग्याची झाडं. लगेच टरारा येते ती वांग्याची झाडं लावली. म्हणजे वांग्याच्या झाडाला वाढ असते ना, त्यामुळं फारा वांग्याची झाडं येते ती. ही तर केवढं मोठं झालं बघा करदोडीचं. फक्त केवढं पाक आता पसरत जाणार. लय मोठं होणार, जागा सगळी पॅकच होणार आमच्या इथं. हे सगळी झाडे इकडं झाडं सगळी जागा पॅकच होणार आहे. झाडं लावून जागा उरणारच नाही अजिबात. ओहो, कपडे घातले ती कपडे पण मध्ये येते ना, कारण की ही दोरी अशी मधीच लावल्या ना एककडं. ती त्या पाईपीला लावल्या आणि तिकडं संडासच्या ह्याला लावल्या, पत्र्याला दोरी बांधल्या. आणि ही मधीच दोरी असल्यामुळं येता येत नाही एखादं. कपडे बिपडे अंगायला लागते ते. त्यात आणि हे नारळाचं झाड फुलायला लागले पाक. जसं मोठं होईल तसं पाक पसरत जाणार हे नारळाचं झाड. लय मोठं झाले बघा केवढं आहे. काल कुंडली बघायला गेलेलो पण ती नव्हतीत ना काल. आता आज जाणार आहे बघायला. आता आहेत का बघायला पाहिजे जाऊन. आता पप्पा आवरायला लागलेत, भांग पाडायला लागलेत, कारण की त्यांचं अजून काय आवरलेलं नाही ना. म्हणलं आवरा लवकर जाव्या, नाहीतर कुठेतरी बाहेर गेले की मग गावत नाहीत ना परत. म्हणून म्हणलं लवकरच जावं. आता वाजले ते 11. हो, पाणी आले. आता मोटर लावायला पाहिजे मला. बरोबर आत्ताच पाणी आलं. मंगळवारी पाणी येत नाही ना बरोबर. कसं काय आलं काय माहिती पाणी. काय मोटर यात ठेवल्या काय निघा नसलं का. लय वजी मोटर आहे, उचलते ना काय. कसली वजी आहे बा. आता लावतो मोटर. लावली पिन, मोटर लावली. आता काय मोटर लावली आता पाणी चढते का नाही. हाय नळ चालू केला आहे, कळते लगेच पाणी चढते का नाही. आईला वायर वरनच गेली. मोटरच्या वरनच वायर गेली का. राहू दे, काय होत नाही. हे जर पाणी आलंय ना. हो, नळ बंद होता आणि मी मोटर लावली रिकामी. आत्ता चालू केला तरी म्हटलं नळ पाणी ये ना कसं काय. बघतोय तर नळ बंद होता. बरं झालं बघितलं नाही, जळली असती. एक पाणी आता खाली यायला लागलं मोटरच्या. आहे का पाईप व्यवस्थित बसली नाही. आता मला व्यवस्थित लावायला पाहिजे ही पाईप. आत्ता व्यवस्थित पाईप लावली बघा. आहे आता पाणी गळत नाही, नाहीतर आत्ता गळत उठलं. एवढी खतरनाक मोटर आहे ना आमची. हालते कशी बघा, लावले कर हालते बघ. शकात हालते. 2-3 वर्षापूर्वीची मोटर आहे. ही सगळं हालायला लागले पंख्यान. ते पंख्याचं सगळं निकाळलंय. असाच पंखा आहे आणि ओढला भेटला तर चिंदी असेल पंखा. उघडत आहे ना ठीक आहे पंखा. ते आहे पंख्याचं ते टोपणच नाही वरचं. मोटर कधी जळेल सांगता येत नाही. एवढी खतरनाक मोटर आहे आमची. नुसती गदा हालते. आहे का वायर पण एवढे डेंजर आहे. कुठं कट्स पडल्या वायरीला. चालू मोटरीवर पण पाणी पडते कधी त्या पाईपीवरनं खाली, तरी पण काय होत नाही मोटरला. पण कधी काय होईल सांगता येत नाही. जळू पण शकते मोटर. अजून एकदा पण जळायला नाही मोटर आमची, एवढी खतरनाक आहे. पप्पा देवापाशी बसल्यात. काय करायला लागली ती. ही बीट लावायला लागली ती वाटतं. काय म्हणू, काय टाकू. इथं वय पाणी येते का बघूया टाकीत ना. हाय चालू आहे. ह्याच्यात टाकायचं वय. हाय पाणी भरू अजून. बघूला लावलं पाहिजे. असं लावतो. पाणी कमी आहे ना यात फिल्टरमध्ये. झालं का नाही. जायचं आहे. कोणली गाडी आवरं लवकर. परत कुठे गेली तर गावायची नाहीत परत. भरलं का नाही.
आता ह्याला भरायला वेळ लागेल. मला बाहेर बघितलं पाहिजे मोटरकडं. सारखं ह्या मोटरकडं बघायला लागतंय ना, कारण की जवळ पण शकत्या. कसं फिरते बघा, गार 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 गार. टोपण पण ते पंखा पण खराब झाला, मोटर पाकच खराब झाली. तरी पण आम्ही चालवून घेतोय मोटर. आता मोटर नवीन आणायची म्हणजे पैसे पाहिजेत ना, त्यामुळं आम्ही नवीन आणू शकत नाही. आता हे आलं आहे आडाचं पाणी आहे, म्हणजे आमच्या तिकडं आड आहे पुढं, तिथलं पाणी या निळ्या नळाचं येते. आणि हे गेले की परत जलस्वराचं येते, ते पांढरा नळाचं कडेला तेचं पाणी येते परत नंतर. मला आता ही पाईपीतनं पाणी येते का नाही, ते पाणी खाली या नको म्हणून आता बारडी लावायला पाहिजे मला खाली. नाहीतर सगळं पाणी खाली येणार ना, नाहीतर तिकडं पुढं जाणार पाणी सगळं. त्यामुळं आता ही खाली लावतो. हे काय पाणी आता टप 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 करायला लागले. हे काय खाली पडले पाणी, हे काय वल्ल झाले सगळं टप टप टप. त्यामुळं अशी बारडी इथं लावतो, म्हणजे पाणी पडेल खाली. नाहीतरी पाणी सगळं म्हणजे सगळं पुढं जाणार मग पाणी. मला ते पातेलं भरलं का बघायला पाहिजे फिल्टरमध्ये टाकायला. हो हो भरून चाललं या. ते टोपण उघडून टाकतो यात पाणी. फिल्टरचं पण आम्ही पाणी पितात ना, म्हणजे पप्पा फिल्टरचं पाणी पितात, त्यामुळे टाकायला लागते. भरलं आता ही झाकतो टोपण. ही फिल्टरचं पाणी आणि ही आम्ही 10 रुपयाचं पाणी आणतो बाहेरनं. ते फ्रीजमध्ये बाटल्या भरायला लागतात ना, बाटल्या भरून ठेवायला लागतात फ्रीजमध्ये. काल भरून ठेवलेलं बघा, त्यामुळे ती भरून आणायला लागते. कॅन काय म्हणला कैशी. आता या कैशीत कशाला पाहिजे पाणी? पाणी कैशीत आहे की, भरल्या की कैशी भरल्या. हे काय भरल्या? टामोटो कुजलाय, कशाला ठेवलाय टामोटो कुजलाय. है मला टामोटो आता फेकून द्यायला पाहिजे, वाशा लागलाय बेकार टॅमॅटोचा. कचऱ्यातच फेकून देतो. मी एकदा त्या वायरीपासून येत होतो काय, आणि बरोबर वायरीवर पाय पडला. मला वायरीवर पाय पडल्या पडल्या मला करंट लागला, कारण की वायर जरा निसटलेली तिकडनं मधनं. आणि मला माहीतच नाही, मी बारडी घेऊन यायला लागलो एका दिवशी, आणि बरोबर पाय पडल्यावर करंट लागला. असा झणझण यायला लागलं पाय. मग बघितली वायर, बंद केली पहिला मोटर. मग वायर बघती तर जरा सोललेली होती वायर. मग त्याला चिकटेप लावून व्यवस्थित केली, नाहीतर लय जोरात करंट लागला असता. जरासाच करंट लागला, नाहीतर जर पाय असा उचलला नसता का नाही, मग लय जोरात करंट लागला असता भयानक. असली खतरनाक मोटर आहे आमची. आता काय करणार आहे माहिती आहे का, आता ही मोटर एक पाकच असा आहे, मोटरचा जीव गेला का नाही, खराब झाली का नाही, जोपर्यंत खराब ही मोटर होत नाही तोपर्यंत आम्ही नवीन मोटर आणणार नाही. आणि नवीन मोटर आणली का नाही, इथे एक पॉईंट काढणार, इथे एक प्लग काढणार, आणि इथं अशी लोखंडाची जाळी करणार, आणि कायमची मोटर लावून घेणार इथं नाही तर इथं, म्हणजे इथल्या इथं पाईप लावता येते ना अशी. नाहीतर ते आतनं आणा मोटर, मग आत जाऊन पिन लावा, मग ह्या पाईपा लावा मोटरच्या इथं, हे लई झंझट होते. नवीन मोटर आणून इथं चिटकवलं का नाही, कसं आल्या आल्या पिन काय प्लगला बसत्या आणि बटन आत करायचं. पाणी आल्या आल्या फक्त पाईप लावायची, फक्त एकच काम आहे, पाईप लावायची नळाला आणि आतनं बटन दाबायचं, सपलायची, एवढंच काम. नाहीतरी लई झंझट आहे मोटरचं आमच्या. आई गे, हात असला दुखायला लागला या मोबाईल धरून. सेल्फी स्टिक एक नाही, काय नवीन आणलं होतं ते पण गेलं, अवघडच झालं. हात लई दुखायला लागला. जायचं तो कोंडली काढाय, नेमकं पाणी आलं. आता हे पाण्यासाठी थांबायला लागते ना, इतर परत पाणी मिळत नाही. टाकी भरूनच जावं लागतं आम्हाला. आता ती काय टाकी भरली आहे का, पाणी सगळं खाली यायला लागलं. हा म्हणून बादली लावल्या, म्हणजे सगळं पाणी वाया गेलं असतं तिकडे. मग ती बादली तर भरते ना व्यवस्थित, त्यामुळे लावल्या बादली. आत्ताची एवढी बादली भरली, भरू दे. आता मला मोटर काढायला पाहिजे, मोटर काढून बॅरला ठेवायला पाहिजे. आता आता ही पहिला नळ बंद करतो, इथं पाणी सगळं अंगावर यायचं पाईप काढल्या. ओहो ओहो ओहो, मोटरवर जायचं पाईप. ही पण पाईप, हे मोटर पहिला तिकडं सारायला पाहिजे.
लई गरम झाल्या मोटर, कसली गरम झाल्या, भाजायला लागले मोटर. एवढी खतरनाक आहे का नाही, खतरनाक आमची मोटर. पाईप ऐका एवढं फास्ट पाणी आलं म्हणून म्हणलं मोटर तिकडं सराव, तरी पण मोटर भिजलीच. दररोज भिजते मोटर आमची. आता गुंडवून ठेवतो सगळी. जाऊया तर तो इकडे या, मी पुढे जातो. असतील का तिकडे? आपल्याला जाऊन धडकून यायचं. हा तुला का पैसे दे म्हणतोय तेव्हा. आणि समजा नसल्यावर असला तर लिहून देतो म्हटलंय, काय काय कुठे शांती करायची कुठं नाही. हा हा लिहून देणार आहे सगळं. कुठल्या तिथी त्या तिथीलाच ते शांती करायला लागतंय का दुसरी तिथ काढतोय का काय बघा पाहिजे. हा हा ते जाऊन विचारायला लागणार. किती वाजले? 12 वाजून 10 मिनटं झाली आत्ता. बघ बघ बॅरल भराय बघ. बॅरेल आत्ताशी सोडले बॅरेलमध्ये, नाही अजून भरलेलं. कळते की भरल्यावर लगेच बॅरेल. जाते तुझं बरा माझं मी आटपून तयार आहे. कुठं अजून चहा प्यायला आला, कुठं आवडले अजून? लगेच जायचं. ते बॅरेल भरला पाहिजे नको बाहेरचा. बॅरेल भरल्याशिवाय जाता येत नाही. बॅरेल भरू दे. आता चाललोय कोंडले बघाय. आता आहेत का नाही बघाय पाहिजे, नाही तर उद्या आणि यायला लागेल. आणि ऊन तर एवढं लागतंय, ती काय मागं पप्पा इथे यायला लागली ती हळूहळू. आलो आत्ता जाऊन, पण आज पण घोटाळा झाला जरा. आज पण नव्हते ते कोंडले बघणारे. आता ते म्हणले तर 4 वाजता या, रानात गेलेत. मग आता 4 वाजता जातो. आता पप्पा जरा बाहेर गेले तिकडे तिकडं. पप्पा म्हणले 4 वाजता येतो, जाऊया 4 वाजता. चालते म्हणलं जाऊया. आता ऊन पण एवढं कडक होतं, ताण लय लागल्या. गार पाणी पितो जरा फ्रीजमधलं, मस्त वेगळे. लय ताण लागते. जरा जरी बाहेर गेले का नाही उन्हात, एवढी ताण लागते ना, काय बोलायचं कामच नाही. हे बघा गार पाणी आहे फ्रीजमधलं, लय गार झाले. जरा पितो थोडंसं, लय गार पाणी आहे.